नळेगावच्या बेमुदत आंदोलनास राज्यातील अनेक कलावंतांचा पाठिंबा. कलावंतांना न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, आंदोलनकर्त्यांचा निर्धार. केजे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे. मी आहे मारुती गुंडिले नळगीरकर. भारत देश अनेक कलागुणाने नटलेला असून कला टिकवायचा असेल तर कलावंतांना टिकवलं पाहिजे, अन्यथा संस्कृतीचा नाश होऊ शकतो, असे मत राष्ट्रीय बहुजन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष सचिनभाऊ शंगारे यांनी व्यक्त केले आहेत. ते आंदोलनकर्त्यास मार्गदर्शन करतेवेळी बोलत होते. या आंदोलनास विविध संघटनेचा पाठिंबा मिळत असून दिव्यांग शिवशक्ती जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्षा दीपमाला तुपकर यांनी ही या कलावंतांच्या आंदोलनास पाठिंबा देत आंदोलनकर्त्याची भेट घेतली व शासनाने आंदोलनकर्त्याच्या मागण्यांची तत्काळ दखल घेऊन न्याय द्यावा अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. जर शासनाने लवकर दखल घेतली नाही तर येणाऱ्या 5 तारखेदरम्यान लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी दिव्यांग शिवशक्ती जनरल कामगार संघटनेचे संस्थापक सचिव दत्ता जाधव हे उपस्थित होते. या आंदोलनात राष्ट्रीय बहुजन पार्टीचे महासचिव सुधाकर तांदळे, भरत मदने व इतर सर्व कार्यकर्ते सक्रिय आहेत, अशी माहिती आमचे प्रतिनिधी DN कांबळे यांना देण्यात आली आहे. अनेक कलावंत आपापली कला दाखवत सरकारला जागा करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मी जातीनं गोंधळी असून बालाजी गोंधळी, बालाजी केसरराव श्रीखंडे, मुक्काम पोस्ट गांजूर, तालुका चाकूर, जिल्हा लातूर, समाज प्रबोधनाचं कार्य करणारा हा गोंधळी वयाच्या 10 वर्षापासून समाज प्रबोधन करतो. आज माझी वय 51 ते 52 वर्षाची वय असून शासनाला नोंद 10 वर्षापासून माझी आहे, पण आतापर्यंत शासन या गोंधळ्याला कुठली महाराज रुपया देऊन वाटला नाही. पीठ मागून भिक्षा उपजीविका भागतो. आज 10 वर्षापासून माझी नोंद असून सुद्धा मला कुठलंच मानधन शासनाला मी दिलं नाही. पीठ मागून माझी उपजीविका मी भागतो. शासनानं कृपा करून या सगळ्या गोंधळ्याची नोंद घ्यावी आणि आम्हाला असणारं मानधन चालू करावं, हीच माझी नम्र विनंती. शासनाला जाग नक्की येणार आहे आणि शासनाला जाग आली तर नक्की आपल्यासाठी विकास महामंडळाची व्यवस्था शासन करणार आहे. शासनाच्या पुढे दुसरा कुठलाच पर्याय असणार नाहीये, एवढी अपेक्षा व्यक्त करतो आहे. आणि जिथून आता हे कलावंत आलेले आहेत, ज्यांची इच्छा आहे की या राष्ट्रीय कलावंत मंचावरती ज्यांनाही आपली कला सादर करायची आहे, गायन स्वरूपी असेल, वादन स्वरूपातली असेल, ना बोलण्याची कला असेल, या कुठलीही कला या ठिकाणी सादर करावी अशी मी आपल्या या कलावंतांना विनंती करत आहे. तर ज्यांना गायन येत असेल अशा कलावंतांनी स्टेजवर आम्ही पुढे जोपासलेली आहे. म्हणून कलावंतांना विनंती आहे की ज्यांची इच्छा आहे की त्यांनी या स्टेजवरती यावं आणि आपली कला सादर करावी. तालुका चाकूर, जिल्हा लातूर. सामाजिक कार्यकर्ते. आज 25 वर्ष झालं मी सामाजिक कार्य करते. सुख दुःख, प्रत्येकाची आडी अडचणी, ह्याच्यातून मला खूप आनंद भेटतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आज आपल्याला आता काय करायचंय, जेवढे बी काही कलाकार असतील, कुणी गायक असेल, कुणी आराध्य असेल, कुणी पोतराज असेल, कुणी हर एक ज्यांच्याकडे कला असतील त्यानं आपल्या कलाचा फायदा घ्यायचा आहे. आणि इथं प्रत्येकानं नोंद करायची आहे आपल्याला इथं, आणि मोठा आवाज उडवायचा आहे आपल्याला. शासनानं आपल्याकडे दुर्लक्ष केलं, शासनानं आपल्याकडे दुर्लक्ष केलं तर आपल्याला शासनाला लक्षात आणून द्यायचंय की आपण काय करा. आपण धरणे आंदोलन करायचे, मोठे मोठे रस्ता रोको करायचे, याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि आता आपण गप्प बसायचं नाही. मी म्हणणारे आता जाते तर तिथं नोंदणी करते तर 50,000 20,000 घालते आणि त्यांचं ती शिफारसीमुळं त्यांचे काम होते तर त्यांना
5,000, 10,000, 15,000 मोठ्या मोठ्या गायकाला. आणि मग आम्ही बी गायक आहेत, आमचे बी गायक आहेत, कलाकार आहेत, पण आमचा कोणी वारसच नाही. त्याच्यामुळं आपण आंदोलन करायचे, उपोषण करायचे, मोठे मोठे रस्ता रोको करायचे, याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि माझी सगळ्यांना विनंती आहे, माझ्या बंधू भगिनींना, सगळ्याला कलाकारांना माझी विनंती आहे, सर्वांना याची दक्षता घ्यायची आहे. जय भीम, जय भारत. KJ न्यूज इंडिया मराठीसाठी देवणी प्रतिनिधी DN कांबळे हंसनाळकर सह कॅमेरामॅन शंकर पाचंगे, लातूर. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.